क्रूज शिपमध्ये सॅलरी पॅकेजेस काय असतात? एकदम बेसिकपासून एंट्री लेवलपासून काय असतात आणि ऑफिसर लेवलवरती किंवा तुमच्यावरती काय ग्रेड्स असतात किंवा काय रेंज असतात? लोअर मॅनेजमेंट, मिडल मॅनेजमेंट आणि सिनियर मॅनेजमेंट या तीनही गोष्टींचा एक डिफरन्स आहे. फर्स्ट टाईम तुम्ही ऑनबोर्ड क्रूज शिप जॉईन करताय तर तुमची सॅलरी 80,000 पासून चालू होते आणि इट डिपेंड्स, तुम्हाला टिप्स पण मिळतात बरं, तर ती जाते 1.25 लाखापर्यंत, 1.5 लाखापर्यंत जाते. जेव्हा तुम्ही मिड मॅनेजमेंटमध्ये असता कमीत कमी 3 लाख रुपये मिळतात महिन्याला. सो आणि जेव्हा तुम्ही हायर मॅनेजमेंटला जाता सो 5.5 ते 6 लाख महिन्याला तुम्हाला मिळतात. तरुणांना क्रूजबद्दल खूप आकर्षण असतं, अट्रॅक्शन असतं की क्रूज लाईफ कशी असेल, काय असेल, क्रूज कल्चर काय असेल. थोडंसं मला समजून सांगाल की क्रूज कल्चर म्हणजे नेमकं काय आहे, कसं असतं क्रूजचं कल्चर? सो बेसिकली क्रूज कल्चर मी म्हणेल की क्रूज इंडस्ट्री फॉलोज द मिलिटरी. कारण आता जे मी शिपमध्ये पाहिलं, टेक केअर ऑफ युअर सेल्फ अँड ईच अदर. आता या सगळ्या प्रोसेसचं ड्युरेशन किती असतं? सपोज तुम्ही जे सुरुवातीला म्हटलं STCW तिथपासून तर शिपमध्ये जाण्यापर्यंतचा किती कालावधी याला लागू शकतो या सर्टिफिकेशन्स आणि सगळ्या प्रोसेसला? नमस्कार मंडळी. 10वी-12वी झाली की अनेक विद्यार्थ्यांच्या पालकांच्या मनामध्ये पहिला प्रश्न येतो की 10वी झाली आता पुढे काय करायचं, 12वी झाली आता पुढे काय करायचं. डॉक्टर, इंजिनियर याच्या पलीकडेही भरपूर साऱ्या करिअर ऑपॉर्च्युनिटीज आपल्याकडे आहेत ज्याबद्दल आपल्याला फारशी माहिती नसते. हॉटेल मॅनेजमेंट आणि क्रूजमध्ये आज अथांग संधी दडलेल्या आहेत. हॉटेल मॅनेजमेंट म्हणजे फक्त वेटर किंवा शेफ असं नसतं, तर हॉटेल मॅनेजमेंटमध्ये कुठल्या कुठल्या संधी दडलेल्या आहेत. समुद्राच्या मधोमध 5 स्टार अशा उभे असलेल्या हॉटेलवरती म्हणजे क्रूजवरती काय काय करिअरच्या संधी उपलब्ध आहेत या सगळ्या विषयांवरती आपण आज चर्चा करणार आहोत. त्यासोबतच क्रूज लाईफ म्हणजे काय, क्रूजवरचं आयुष्य कसं असतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सॅलरी, किती इन्कम तुम्ही तिथे मिळवू शकता याबद्दल देखील आपण आजच्या या एपिसोडमध्ये चर्चा करणार आहोत. आणि याच विषयावरती आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत एक अशा खास व्यक्ती ज्यांनी हॉटेल मॅनेजमेंटमध्ये करिअर तर घडवलेलं आहेच, सोबतच त्या searchmyhostel.com या वेबसाईटच्या फाउंडर देखील आहेत. त्यांच्याकडून आपण क्रूजवरचं थरारक आयुष्य, हॉटेल मॅनेजमेंटमधल्या संधी आणि हॉटेल मॅनेजमेंटनंतर काय काय करिअर ऑप्शन्स आपल्याला उपलब्ध होऊ शकतात या सगळ्या विषयांवरती चर्चा करणार आहोत. सो माझी तुम्हाला विनंती आहे की हा एपिसोड शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करायला आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, मित्रपरिवारामध्ये फॉरवर्ड करायला विसरू नका. वेळ वाचवण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ 1.5x स्पीडमध्ये देखील पाहू शकता. मॅम, स्वागत आहे तुमचं बोल मराठी या यूट्यूब पॉडकास्टवरती. सगळ्यात पहिल्यांदा मला हे सांगा की जर एखाद्याला क्रूजवरती जॉब मिळवायचा असेल किंवा एखाद्याचं स्वप्न असेल की मला जहाजावरती जायचं आहे, तिथं जाऊन जॉब करायचा आहे, तर त्याला काय शिक्षण घ्यावं लागेल, काही कोर्सेस वगैरे आहेत का, किंवा त्याने कशी तयारी करावी जेणेकरून त्याला क्रूजवरती जॉब मिळवता येईल? सो फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू सो मच टू बोल मराठी. आज मला इथे येऊन तुम्ही संधी दिली बोलण्यासाठी आणि गायडन्स देण्यासाठी हॉटेल मॅनेजमेंटच्या स्टुडंट्सना आणि ज्यांना कोणाला इंटरेस्ट असेल क्रूज शिपवर जाण्यासाठी. सो बेसिकली क्रूज शिप एक्झॅक्टली क्रूज शिप म्हणजे काय? क्रूज शिप म्हणजे तो एक्झॅक्टली 5 स्टार हॉटेल तसं पाण्यामध्ये ठेव. इट्स अ फ्लोटिंग हॉटेल, राईट? आता क्रूज शिपमध्ये जाण्याच्या संधी कशा उपलब्ध होतात? ठीक आहे, बऱ्याचदा शिप इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं जातं ॲडव्हर्टिजमेंटमध्ये की 10वी पास चालेल, पण इंटरव्ह्यूमध्ये सिलेक्ट करताना ते लोक अशाच लोकांना सिलेक्ट करतात जिथे तुम्हाला एक्सपिरियन्स आहे 5 स्टार हॉटेल्समध्ये. आता हा जो क्रूज शिपमध्ये काम करण्याचा जो क्रेज आहे हा हॉटेल मॅनेजमेंटच्या स्टुडंट्समध्ये भरपूर आहे आणि त्यांना इमिजिएटली पासआउट झाल्या शिपमध्ये जायचं असतं. पण मी एक सांगेन सगळ्यांना की 99% क्रूज इंडस्ट्री दे डू नॉट हायर फ्रेशर्स. तिथे कुणीही फ्रेशर्सला हायर करत नाही. तुम्हाला कमीत कमी 2 वर्षाचा अनुभव हा असला पाहिजे, तेही 5 स्टार हॉटेलमध्ये. ठीक आहे. आणि त्याचबरोबर मी असं म्हणेल की तुम्ही पहिले 2 वर्ष जेव्हा तुम्ही डिग्रीमधून पासआउट होता, पहिले 2 वर्ष तुम्ही एका छान 5 स्टार हॉटेलमध्ये जॉब करा. आता जेव्हा क्रूज शिपमध्ये आपल्याला इंटरव्ह्यू द्यायचा असतो, इट्स नॉट अ इझी प्रोसेस, राईट? इथे तुम्हाला प्री इंटरव्ह्यू आणि पोस्ट इंटरव्ह्यू तयारी करावी लागते. ही एक मोठी 6 महिन्याची प्रोसेस असते. तर मी ॲडवाईस करते नेहमी मुलांना की 2 वर्ष जेव्हा तुम्ही एखाद्या हॉटेलमध्ये जॉब करताय तर शेवटच्या काही महिन्यांमध्ये तुम्ही ही प्रोसेस सुरू करा. म्हणजे डझंट मॅटर की तुम्हाला शिपचं जॉब ऑफर आला आहे की नाही आला आहे.
तर ती ऑफर मिळवण्यासाठी जी प्री प्लॅनिंग जी आपण करतो, पहिली गोष्ट तर तुमच्याकडे STCW कोर्स हा झालेला पाहिजे. तो कोर्स काय आहे? थोडं सांगा. STCW हा एक बेसिक सेफ्टी कोर्स आहे, ज्याच्यामध्ये लाईक स्टँडर्ड ऑफ ट्रेनिंग सर्टिफिकेशन अँड वॉचमॅनशिप, राईट. सो ह्याच्यामध्ये काय आहे ना, हा STCW कोर्स आहे जो 15 दिवसाचा असतो आणि हार्डली 16 ते 18,000 खर्च येतो. त्यानंतर तुम्हाला STCW झाल्यानंतर तुम्हाला CDCला अप्लाय करायचं असतं. CDC म्हणजे काय? CDC कंटिन्युअस डिस्चार्ज बुक आहे. इट्स अ सीफेअरर्स बुक, ज्याच्यामध्ये जे तुम्ही DG शिपिंगच्या थ्रू, जी गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे त्याच्या थ्रू तुम्ही ते अप्लाय करू शकता, राईट. आता ही जी कंप्लीट रिक्रुटमेंट प्रोसेस आहे, इट्स अ झिरो मनी रिक्रुटमेंट प्रोसेस. इथे तुम्हाला कसलेही चार्जेस द्यावे लागत नाही, एक्सेप्ट तुम्हाला जे मी आता सांगितलं STCW आणि CDC चे चार्जेस जे काही तुम्ही पे करतात तेवढेच तुम्हाला चार्जेस. 16,000 तुम्ही म्हटलात की 16 ते STCW 18,000 डिपेंड्स. आणि बरेचसे मॅरिटाईम इन्स्टिट्यूट्स आहेत जे हे कोर्स ऑफर करतात आणि इट्स इझी टू गो. त्यानंतर ही तुमची झाली प्रिपरेशन, राईट. आता तुम्ही तुमच्या हातात एकदा का STCW आणि CDC आला तर ते तुम्ही तुमच्या CV मध्ये ॲड करा की माझ्याकडे STCW आणि CDC आहे. यामुळे होतं काय की जे रिक्रुटर असतात ते तुमचा CV लवकर शॉर्टलिस्ट करतात, कारण त्यांना फास्ट जॉईनिंग करून घ्यायची असते, राईट. आता एकदा का तुमचा CV शॉर्टलिस्ट झाला, जी इंटरव्ह्यूची जी प्रोसेस आहे ती इट डिपेंड्स ऑन कंपनी टू कंपनी की कोणती क्रूज कंपनी कसा इंटरव्ह्यू घेतात. आता काही कंपनी 3 राऊंड घेतात, काही 2 राऊंड घेतात. पण एक गोष्ट तुम्हाला महत्त्वाची आहे की जेव्हा हा एक इंटरव्ह्यूचा प्रोसेस जेव्हा ही चालू असते त्यामध्ये तुम्हाला तुमचं इंग्लिश फ्लुएंट असणं खूप गरजेचं आहे. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुमचा एक्सपिरियन्स महत्त्वाचा आहे. द वे यू स्पीक, द वे यू आन्सर द क्वेश्चन, तुमचं प्रिपरेशन खूप महत्त्वाचं आहे. बेसिकली तुम्हाला त्या कंपनीबद्दल माहिती करून घ्यायची असते ॲडव्हान्समध्ये की तुम्ही काय बोलणार आहात, कसं बोलणार आहात, बेसिक थिंग. वन्स यू गेट सिलेक्टेड, तुम्ही सिलेक्ट झाल्यानंतर तुम्हाला एक लेटर ऑफ एम्प्लॉयमेंट मिळतं, राईट. लेटर ऑफ एम्प्लॉयमेंट मिळाल्यानंतर तुम्हाला C1D विजासाठी अप्लाय करायचं. तर आता C1D विजा म्हणजे काय? C1D विजा हा एक अमेरिकन इन ट्रान्झिट विजा असतो USAचा, राईट. आता यामध्ये पण मुलं बऱ्याचदा चुका करतात, म्हणजे इंटरव्ह्यूसाठी जातात आणि त्यांचा विजा रिजेक्ट होतो. बऱ्याचदा C1D विजा रिजेक्ट होत नाही, पण मी स्वतः नोटीस केलेलं आहे जेव्हा मुलं जातात ते काय मिस्टेक करतात. सो बेसिकली जेव्हा तुम्हाला माहिती आहे की समोर US काउन्सिलर बसलेला आहे, तुमचा इंटरव्ह्यू घेतो आहे, एक मिरर असते मध्ये, एक ग्लास असतं मध्ये आणि माईक असतो जे तुम्हाला ऐकायचं असतं. ओके. सो जेव्हा मुलं उभे राहतात इंटरव्ह्यूसाठी ते लीन होतात. पहिली गोष्ट तर आपल्याला ॲक्सेंटचा प्रॉब्लेम होतो, राईट. बरोबर. आणि मग ते ऐकायचा प्रयत्न करतात एक्झॅक्टली काय बोलतायत, सो तुमची बॉडी लँग्वेज खूप मॅटर करतं. करेक्ट. तुमचं ग्रूमिंग स्टँडर्ड खूप मॅटर करतं. द वे यू स्पीक, जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यू देता US काउन्सिलर बरोबर, तो एक पर्टिक्युलर पॅटर्न खूप मॅटर करतो जेव्हा तुम्ही US इंटरव्ह्यूसाठी जाता, US विजाच्या. आता जेव्हा तुमचं US विजाच्या इंटरव्ह्यूला पण परत 2 ते 2.5 महिने लागतात, कारण की हल्ली अपॉइंटमेंट्स लवकर मिळत नाहीत. सो अगेन तिथे तुमचे 2-2.5 महिने गेले. त्याचबरोबर सायमल्टेनियसली तुम्हाला SIDसाठी अप्लाय करायचं. SID म्हणजे काय? SID हे एक मॅन्डेटरी सीफेअरर्स आयडेंटिटी कार्ड आहे, जिथे तुम्हाला आयडेंटिटी डॉक्युमेंटेशन म्हणेन मी, जे तुम्हाला ID कंपल्सरी हे घेऊन जायचं असतं शिपमध्ये. एकदा की तुमचं SID आणि C1D झालं, त्याचबरोबर तुमचं मेडिकल चेकअप, तुमचा फुल बॉडी मेडिकल चेकअप केला जातो आणि याचे सगळे चार्जेस हे तुमची कंपनी पे करते. म्हणजे तुझं C1D विजाचे चार्जेस म्हण, तुझे मेडिकल चेकअपचे चार्जेस, हे सगळं तुमची कंपनी बेअर करते. कंपनी तुम्हाला पुढच्या प्रोसेससाठी कंटिन्युअस गाईड करत असते. सिलेक्शन झालं नाही तरी पण कंपनी पे करते? नाही. सिलेक्शन झालं तरच पुढे C1Dला प्रोसेस होतं. विदाउट सिलेक्शन यू कॅन नॉट प्रोसेस फॉर C1D ॲट ऑल. पण जर सिलेक्शन झालं माझं आणि मेडिकलमध्ये काही प्रॉब्लेम झाले हो, तर मग यू कॅनॉट गो हेड. मग यू कॅनॉट गो हेड. आणि हां, एक गोष्ट मी माझा सिक्वेन्स चुकला, आय एम सॉरी. मेडिकल जे आहे तुझं सिलेक्शन झालं इमिजिएटली तुला मेडिकलला पाठवलं जातं. अच्छा, इमिजिएटली. हां, करेक्ट. इमिजिएटली तुला मेडिकलला पाठवलं जातं आणि तिथून पुढे मग नंतर पुढे तुझं C1D आणि SIDची प्रोसेस होती, राईट. आता याच्यामध्ये अजून एक गोष्ट आहे की तुमचं शेवटी मग तुम्हाला कंपनी फ्लाईट तिकीट देते, तेही कंपनीच्याच थ्रू असतं. यू डोंट हॅव टू पे इवन सिंगल रुपी इन दॅट केस. इवन मी तुला हेही सांगेल की जेव्हा आपण शिपमध्ये लँड करतो, फायनली शिपमध्ये आपण जॉईन करतो,
जॉईन केल्यानंतर तुझं घरापासून ते एअरपोर्टपर्यंतचा सुद्धा जेवढा खर्च असतो तो तुझ्या पहिल्या सॅलरीमध्ये येतो. ग्रेट. सो इट्स अमेझिंग टू गो अहेड अँड वर्क विथ द शिप्स, आय थिंक सो. परफेक्ट. आता या सगळ्या प्रोसेसचा ड्युरेशन किती असतो? सपोज तुम्ही जे सुरुवातीला म्हटलात STCW तिथपासून तर शिपमध्ये जाण्यापर्यंतचा किती कालावधी याला लागू शकतो सर्टिफिकेशन्स आणि सगळ्या प्रोसेसला? कमीत कमी 6 महिने पकडून चला. आणि मी मुलांना हेही ॲडवाईस करेल की प्लीज जॉब सोडू नका, करंट जॉब. जोपर्यंत तुमच्या हातात फ्लाईट तिकीट येत नाही, डोंट रिझाईन फ्रॉम युअर करंट जॉब. कारण एब्रॉडच्या जॉब्सचा काही भरोसा नसतो. शिप्सचे रोटेशन फार ट्रिकी असतात बऱ्याचदा. तुम्हाला कदाचित समजा 25 ऑगस्टची तुम्हाला जॉईनिंग डेट दिली आहे, ती सडनली चेंज पण होऊ शकते. ती सडनली 25 सप्टेंबर पण होऊ शकते किंवा ती प्रीपोन पण होऊ शकते. सो इट डिपेंड्स की रोटेशन कसं आहे. सो त्यामुळे मी नेहमी ॲडवाईस करेल, जोपर्यंत तुमच्या हातात फ्लाईट तिकीट येत नाही, डोंट रिझाईन. तरुणांना क्रूजबद्दल खूप आकर्षण असतं, अट्रॅक्शन असतं की क्रूज लाईफ कशी असेल, काय असेल, क्रूज कल्चर काय असेल. थोडंसं मला समजून सांगाल की क्रूज कल्चर म्हणजे नेमकं काय आहे, कसं असतं क्रूजचं कल्चर? सो बेसिकली क्रूज कल्चर मी म्हणेल की क्रूज इंडस्ट्री फॉलोज द मिलिटरी डिसिप्लिन. आणि ती डिसिप्लिन इतकी स्ट्रिक्ट असते. मी एक गोष्ट तुला म्हणेल, समुद्र कितीही शांत असला तरी प्रत्येक क्रू मेंबर हा अलर्ट असतो. म्हणजे तुला सांगते, कोणत्याही प्रकारची इमर्जन्सी येऊ शकते. म्हणजे आग लागू शकते, बॉम्ब थ्रेट होऊ शकतं, त्यानंतर शिप सिंक होऊ शकतं, कुणीही उडी मारू शकतं पाण्यामध्ये. मेडिकल इमर्जन्सी, आता रिसेंटली आमची एक मेडिकल इमर्जन्सी झाली शिपमध्ये, जिथे पॅसेंजरला ती मेडिकल फॅसिलिटी अवेलेबल नव्हती. सो हेलिकॉप्टर बोलवावं लागलं, हेलिकॉप्टर इव्हॅक्युएशन करावं लागलं. प्रत्येक शिपमध्ये हेलिपॅड्स असतात. सो अशा प्रत्येक एमर्जन्सीसाठी आम्हाला पुरेपूर तयार केलेलं असतं. आणि क्रूज कल्चरबद्दल मी अजून एक खूप छान गोष्ट सांगेल तुला, की जसं की आपलं एक ऑफिस एन्व्हायरमेंट जे म्हणतो ना आपण, बरेच जण कॉर्पोरेट लाईफला फ्रस्ट्रेटेड असतात वगैरे, तसं नाही आहे शिपमध्ये. शिपमधलं क्रूज एन्व्हायरमेंट हे खूप लविंग आणि केअरिंग असतं. कारण आता जे मी शिपमध्ये पाहिलं, टेक केअर ऑफ युअर सेल्फ अँड ईच अदर. स्वतःची पण काळजी घ्या आणि एकमेकांची काळजी घ्या आणि शिपची पण काळजी घ्या. ठीक आहे. आणि हल्लीचं जे क्रूज कल्चर आहे ना, त्याच्यातलं एक बेस्ट पार्ट असा आहे की ते क्रूज कल्चर इम्प्लिमेंट केलेलं आहे, फॉलो करतात. आणि हे मी आत्ताच्या जर करंट हॉटेल इंडस्ट्रीशी जर कम्पेअर केलं तर मी म्हणेल की अजूनही हॉटेल इंडस्ट्री कुठेतरी लॅक करते या गोष्टी. खूप लॅक करते. हॉटेल इंडस्ट्रीमध्ये 12-12 तासांच्या शिफ्ट असतात, काही 14-14 तासांच्या शिफ्ट असतात. आणि त्याही व्यतिरिक्त मी तुला सांगेल, क्रूज इंडस्ट्रीमध्ये युअर बॉस डझंट हॅव राईट टू शाउट ॲट यू. तुझ्या बॉसला तुझ्यावर ओरडायचा अधिकार नाही आहे. तुझ्या बॉसला तुला ह्युमिलिएट करायचा अधिकार नाही आहे, अपमान करायचा अधिकार नाही आहे. त्यानंतर तुला टार्गेट नाही करू शकत. समजा एखादा टीम मेंबर आहे की जो अंडर परफॉर्मर आहे किंवा ज्याला खरंच गरज आहे, तर त्या व्यक्तीला एका वेगळ्या पद्धतीने ट्रीट केलं जातं की तुला गरज आहे का मदतीची, तुझ्या घरी सगळं ठीक आहे का. आपण जसं म्हणतो, देर इज एन एम्पॅथेटिक वर्क एन्व्हायरमेंट. करेक्ट. त्यामुळे ते वर्क कल्चर जे आहे ना, ते इतकं सुंदर आहे. आणि मी आजही म्हणेल की हॉटेल इंडस्ट्रीमध्ये असं कल्चर आहे, फक्त नावापुरतं, पण ते इम्प्लिमेंटेड नाही आहे किंवा कोणी फॉलो करत नाही किंवा कोणी सिरियसली घेत नाही आहे आजकालच्या हॉटेल इंडस्ट्रीमध्ये. स्पेशली मी इंडियामध्ये म्हणेल. त्यातही जर इंडियन हॉटेल्स असतील तर त्याच्यामध्ये अजूनही खराब आहे. जर हॉटेलचे ओनर्स किंवा जो बेस जो असेल तो इंडियामधला असेल तर खूपच खराब आहे. आणि ज्या US बेस्ड हॉटेल्स चेन आहे त्याच्यामध्ये थोडंसं बेटर इंडियामध्ये आहे असं वाटतं. आणि वर्किंग कल्चरमध्ये तुला मी अजून एक गोष्ट सांगेल की आम्ही डायव्हर्सिफाईड वर्क एन्व्हायरमेंटमध्ये काम करतो. जिथे तुझ्यासोबत इंडियन पण आहे, इंडोनेशियन पण आहे, फिलिपिन्स पण आहे, साऊथ आफ्रिकन पण आहे, आणि त्याचबरोबर तुझ्यासोबत ब्रिटिशर्स पण आहे, युरोपियन्स पण आहेत. असे वेगळे कल्चरल इफेक्ट्स येतात त्याच्यामध्ये. आणि जेव्हा आता माझा रिसेंटली एक एक्झाम्पल देईल तुला मी. माझी रूममेट, मला कळलं की माझी रूममेट साऊथ आफ्रिकन असणार आहे. मला आधी टेन्शन आलं, साऊथ आफ्रिकन रूममेट. बट बिलीव्ह मी, शी बिकेम माय बेस्ट फ्रेंड. त्यामुळे तुमचं कल्चर कोणताही असू, तुमचं नॅशनॅलिटी कोणतंही असू, इट डिपेंड्स ऑन दॅट इंडिव्हिज्युअल, हाऊ दॅट इंडिव्हिज्युअल ट्रीट्स यू. म्हणजे तो पर्टिक्युलर माणूस कसा आहे तुमच्याबरोबर, ते महत्त्वाचं आहे. की तो आफ्रिकन आहे की इंडियन आहे, इट डझंट मॅटर ॲट ऑल. करेक्ट. असं आहे. करेक्ट. आता मला एक सांगा, तुम्ही म्हटलात की वेगवेगळ्या कंट्रीजमधले लोक असतात जे सोबत काम करतात. एक महिला म्हणून काम करताना काही प्रॉब्लेम्स किंवा काही चॅलेंजेस तुम्हाला फेस करावे लागले तिथे? अजिबात नाही. कारण मी तुला जसं सांगितलं की डायव्हर्सिफाईड कल्चरमध्ये आम्ही असतो आणि वुमेन एम्पॉवरमेंट खूप आहे. आता सध्या जर तू बघशील की बऱ्याचशा महिला ऑफिसर्स आहेत, इंजिनियर्स आहेत शिपवरती, त्यानंतर मॅनेजरियल पोझिशनमध्ये आहेत, शेफ्स आहेत. सो वी आर स्ट्रॉंग. आणि येस, वी आर देअर एव्हरीवेअर इन द वर्ल्ड.
ग्रेट. क्रूजवरती आपण नॉर्मली जेव्हा बाहेर असतो त्यावेळेस फ्रायडे, सॅटर्डे नाईट, मूव्हीज, फन, जी मजा वगैरे असते ती खूप इझिली आपण करू शकतो. बट क्रूजवरती तुमचं मनोरंजनाची साधनं काय असतात, मूव्हीज वगैरे, किंवा कशाप्रकारे तुम्ही तुमची करमणूक करता तिथे? करमणुकीचं म्हणशील तर क्रूज कंपनीने तुम्हाला इतकं छान पद्धतीने एंगेज केलेलं असतं ना, जसं आपण लहान मुलांना एंगेज करतो ना, तसं ड्युटीवर नंतर तुम्हाला छान छान गेम्स असतात, क्रू बार असतो स्पेशली टीमसाठी, त्यानंतर क्रू पार्टीज असतात, क्रू वेलफेअर या गोष्टीची सगळी काळजी घेते की तुम्हाला काय, क्रू जिम्स असतात. सो क्रूसाठी प्रत्येक गोष्ट अवेलेबल असते ऑन बोर्ड, एव्हरीथिंग इज अवेलेबल. म्हणजे तुला कसल्याही गोष्टीची कमी नाही जाणवणार तिथे. ती प्रत्येक गोष्ट त्यांनी तिथे अवेलेबल करून ठेवली असते, वेदर इट कम्स टू एंटरटेनमेंट ऑर फॅसिलिटी. या दोन्ही गोष्टी खूप पद्धतशीर ऑर्गनाइज्ड आहेत शिपमध्ये. बरं, ठीक आहे. तुम्ही म्हटलात की क्रूज कल्चर इज लाईक अ आर्मी कल्चर. सो तिथं शिस्त कशी असते, किंवा काय नियम आहेत, कडक नियम काय आहेत, किंवा कोणत्या गोष्टींची काळजी तुम्हाला नेहमी घ्यावी लागते? कडक नियमांबद्दल बोलशील तर मी तुला एक गोष्ट कम्पेअर करेल लँड जॉबशी. आता तू लँड जॉबमध्ये जॉब करशील तर तुला वीकली ऑफ्स असतात, सॅटर्डे संडे. इथे आम्हाला वीकली ऑफ नसतो. ओके, इथे आम्ही 6 महिने स्ट्रेट काम करतो. 6 महिने तुला तुझा अलार्म बंद करायचा नाही. ठीक आहे. आम्ही ब्रेक शिफ्टमध्ये काम करतो, मॉर्निंग किंवा इव्हनिंग. आणि ब्रेक किती तासांची शिफ्ट असते? 11 तासाची. 11 तासांची. डिपेंड्स, 10 ते 11 तास, बट युजली 11 तासाची असते. आणि जेव्हा एम्बार्केशन डे असतो, म्हणजे जेव्हा टर्न अराउंड डे ज्याला म्हणतो, तो असतो आमचा 13 ते 14 तासाचा नॉनस्टॉप. म्हणजे मला विचारशील तर मी पर डे 22,000 ते 23,000 स्टेप्स पर डे चालते. बरं. बिकॉज आय बिलॉंग टू रूम्स डिव्हिजन डिपार्टमेंट, राईट. सो जसं मी तुला सांगितलं की 6 महिने आम्ही नॉनस्टॉप काम करतो. त्यातही मी म्हणेल तुला, जसं मी ऑफिसर लेवलला आहे तर मी फक्त 4च महिन्याचं कॉन्ट्रॅक्ट आहे माझं. बरं. जे माझ्या अंडरग्राऊंड स्टाफ आहे त्यांचं 6 महिन्याचं, काहींचं 8 महिन्याचं. सो इट डिपेंड्स ऑन कंपनी टू कंपनी ते किती महिन्याचं कॉन्ट्रॅक्ट तुला ऑफर करतात, राईट. डिसिप्लिनचं म्हणशील तर यू आर नॉट अलाउड टू कम लेट ऑन ड्युटी. यू गेट डिसिप्लिन. 3rd वॉर्निंग, डायरेक्ट वॉर्निंग मिळते तुम्हाला. त्यानंतर तुला म्हणशील की तुझं ग्रूमिंग स्टँडर्ड इट हॅज टू बी टिपटॉप. 3rd थिंग विच इज व्हेरी चॅलेंजिंग फॉर अस इज लाईक, तुम्ही कितीही थकलेले असा, यू हॅव टू ॲडजस्ट. आय मीन देर हॅज टू बी अ स्माईल ऑन युअर फेस. तुम्ही तुमचा थकवा दाखवू शकत नाही गेस्टला. यू हॅव टू ऑलवेज लुक फ्रेश आणि नेहमी स्माइली फेस असला पाहिजे तुमचा. सो डिसिप्लिनच्या बाबतीमध्ये अजून एक मी म्हणेल की सेफ्टी इज इन इंटिग्रल पार्ट वेन यू आर वर्किंग ऑन बोर्ड क्रूज शिप. सेफ्टी ही खूप महत्त्वाची आहे शिपमध्ये. म्हणजे साधं मी तुला म्हणेल, दरवाजा फायर स्क्रीन डोअर ओपन आहे, त्याच्यामध्ये कोणीतरी बकेट आणून ठेवली किंवा व्हॅक्यूम क्लिनर आणून ठेवला आहे, इट्स नॉट अलाउड. तुम्ही कोणताही मार्ग ब्लॉक करू शकत नाही. कधीही कोणत्याही प्रकारची एमर्जन्सी येऊ शकते. सो प्रत्येक क्रूच्या इतकं अंगवळणी असतं ना त्या गोष्टी. सेफ्टी ही प्रत्येकाच्या अंगात भिनलेली असते असं म्हटलं तरी चालेल. ती त्या पद्धतीने ट्रेन केलेलं असतं. आणि प्रत्येक क्रू हा शिस्तीतच वागतो. म्हणजे अगदी अल्कोहोलची सुद्धा पॉलिसी आहे. म्हणजे तू जर उद्या लेट आला ड्युटीवरती, तुझी अल्कोहोल टेस्ट केली जाते. बरं. जर तू त्या अल्कोहोल टेस्टमध्ये फेल झाला तर मग बॅकपॅक अँड गो होम. यू आर डन विथ युअर जॉब. असं आहे. लगेच हो हो हो. कोणत्याही प्रकारची सेक्शुअल हॅरॅसमेंट एक्सेप्ट केली जात नाही. सो बरेचसे असे रूल्स आणि रेग्युलेशन्स इतके स्ट्रिक्ट आहेत की ते फॉलोच केले पाहिजेत तुम्ही. म्हणजे जसं तुम्ही आता मेसमध्ये एंटर करताय, यू हॅव टू वॉश युअर हँड्स. यू कॅन नॉट एंटर विदाउट वॉशिंग युअर हँड्स, राईट. सो असे बरेचसे नियम आहेत. म्हणजे इवन मी तुला सांगेन, तू डर्टी आणि क्लीन नाही मिक्स करू शकत. कारण आम्ही US मध्ये गेल्यानंतर आमचे US चे ऑडिट होतात, UK मध्ये गेल्यावर आमचे UK चे ऑडिट होतात, शिप ऑडिट, जिथे ऑडिटर्स येतात शिपमध्ये रँडमली कधीही. यू हॅव टू बी रेडी ॲट ऑल द टाईम. त्यामुळे आम्ही वाट नाही बघत की ऑडिटर येईल ऑनबोर्ड आणि मग आम्हाला इन्स्पेक्ट करेल. नो, त्या आमच्या डेली रुटीनमध्ये, डेली इन्स्पेक्शन शेड्यूलमध्येच ते आम्ही स्ट्रिक्टली फॉलो करतो की इन्स्पेक्टर कधी येऊ दे, वी आर रेडी. ओके, ग्रेट. आता याच्या मागचं अजून एक मला इंटरेस्टिंग क्वेश्चन तुम्हाला विचारायचं आहे की कोणताही फ्रेशर असू द्या किंवा एक्सपिरियन्स पर्सन असू द्या, जॉबमध्ये येतो तो सॅलरी पाहून येतो, राईट. क्रूजशिपमध्ये सॅलरी पॅकेजेस काय असतात? एकदम बेसिकपासून एंट्री लेवलपासून काय असतात आणि ऑफिसर लेवलवरती किंवा तुमच्यावरती काय ग्रेड्स असतात किंवा काय रेंज असते? आता मी तुला लोअर मॅनेजमेंट, मिडल मॅनेजमेंट अँड
सिनियर मॅनेजमेंट, या तीनही गोष्टींचं एक डिफरन्स सांगेल. जेव्हा तुम्ही फ्रेशर असता, बेसिकली फ्रेशर म्हणजे काय, तुम्ही 2 वर्ष फ्रेशर म्हणजे शिप लाईफसाठी फ्रेशर. फर्स्ट टाईम तुम्ही ऑन बोर्ड क्रूज शिप जॉईन करताय, तर तुमची सॅलरी 80,000 पासून चालू होते आणि इट डिपेंड्स, तुम्हाला टिप्स पण मिळतात बरं, तर ती जाते 1.25 लाखापर्यंत, 1.5 लाखापर्यंत जाते. जेव्हा तुम्ही मिड मॅनेजमेंटमध्ये असता, कमीत कमी 3 लाख रुपये मिळतात महिन्याला. सो आणि जेव्हा तुम्ही हायर मॅनेजमेंटला जाता, सो 5.5 ते 6 लाख महिन्याला तुम्हाला मिळतात. सो बेसिकली मी म्हणेल कोणाला नाही आवडणार बेंजामिन फ्रँकलिन अकाउंटवर आलेला. सो खूप छान आहे. म्हणजे वेन इट कम्स टू सॅलरी, इट्स रिअली मोटिवेटिंग, आणि सॅलरी एक मोठं मोटिवेशन आहे जे तुम्हाला कीप ऑन गोईंग ठेवतं शिपमध्ये काम करण्यासाठी, आणि दे रिअली गिव्ह अ गुड पॅकेज. दॅट्स ग्रेट. आता सॅलरी तर येते चांगली, परंतु जेवणाचं काय? खूप वेळेस असं होतं ना की महाराष्ट्रीयन असतो किंवा भारतीय कुठलाही असू द्या, त्याला एक महाराष्ट्रीयन किंवा भारतीय जेवणाची सवय असते. आता क्रूजवरती 6 महिने समुद्रामध्ये, पाण्यामध्ये तुम्ही आहात, तिथे लिमिटेशन्स देखील असतील जेवणाच्या पदार्थाबद्दल. सगळ्या गोष्टी आपण तिथे बनवू शकत नाही किंवा नेऊ शकत नसाल, आय डोंट नो, ते मला थोडंसं सांगा. आणि जेवणाचं कसं मॅनेज करता मग तुम्ही? सो बेसिकली जेवणाचं म्हणशील तर फक्त युरोपियन जेवण असतं, आणि इंडियन जेवण म्हणशील तर फक्त वरण भात असतं, आणि त्यात पण काळी डाळ असते. अच्छा. काळी डाळ आणि भात. सो बेसिकली वी क्रेव फॉर इंडियन फूड, आणि आम्ही प्रत्येक देशात जिथे जिथे थांबू तिथे तिथे आम्ही इंडियन रेस्टॉरंट शोधायचा प्रयत्न करतो आणि तिथे जातो. सो बेसिकली इंडियन फूड नाही आहे, आणि जी रूम आम्हाला अवेलेबल केलेली असते ती फक्त आणि फक्त स्लीपिंग आणि रेस्टिंग पर्पज असते. तिथे कोणत्याही प्रकारची कुकिंग, स्मोकिंग, नथिंग इज अलाउड. इट्स स्ट्रिक्टली प्रोहिबिटेड इन युअर केबिन. सो बेसिकली मी तुला आत्ता एक रिसेंट एक्झाम्पल सांगेल. म्हणजे रुक्मिणी आंटी करून आमच्याकडे खूप फेमस आहेत, ज्या आम्ही जेव्हा पण कॅरिबियनमध्ये जातो, कॅरिबियनमध्ये कुरासाव करून पोर्ट आहे, तिथे त्या रुक्मिणी आंटींची मेस आहे. म्हणजे त्या रुक्मिणी आंटी पुण्याच्या आहेत. अच्छा. त्या बेसिकली कुणासोबत तरी मेड म्हणून गेल्या तिकडे, आणि तिथेच सेटल झाल्या 25 वर्षापासून, आणि त्यांनी तिथे त्यांची मेस चालू केली. सो त्या इतक्या छान ओळखीच्या झाल्या. तर आम्ही जेव्हा पण कुरासावला पोचतो, त्या आंटींना आम्ही फोन करतो, आंटी मटकीची भाजी आणि चपाती खायची. ते जे सांगू आम्ही ते बनवतात. सो मी ती फिलिंग समजू शकते की की जेवणाचा प्रॉब्लेम जो आहे तो आम्हाला बाहेर जाऊन सॉल्व करावा लागतो. टू बी ऑनेस्ट, दॅट्स अ सॅक्रिफाईस व्हॉट यू हॅव टू डू. आणि येस, कॉन्टिनेंटल फूड सगळ्यात जास्त असतं. ओके, ठीक आहे. तुम्ही म्हटलात की तुम्हाला कॉल करावा लागतो. क्रूजवरती असल्यावरती इंटरनेट किंवा नेटफ्लिक्स किंवा कॉल्स किंवा यूट्यूब या सगळ्या गोष्टींचा ॲक्सेस मिळतो? बेसिकली आता मी तुला एक गोष्ट म्हणेल की लिमिटेड ॲक्सेस असतो, ठीक आहे, पेड ॲक्सेस असतो. काही ठिकाणी आता माझी रिसेंट कंपनी जी आहे तिथे अनलिमिटेड ॲक्सेस आहे, फ्री इंटरनेट आहे. बट त्यातही लिमिटेड म्हणजे काय की तुला यूट्यूब यू कॅनॉट वॉच यूट्यूब. तू फक्त इंस्टाग्राम आणि फेसबुक वापरू शकतो. त्यात पण पॅकेज आहे की तू फक्त फेसबुक वापरायचं असेल तर हे पॅकेज. किंवा सो दॅट कंपनी विल पे, और तुम्ही, जसं मी तुला सांगितलं आता की माझी आधीची कंपनी होती तिथे आम्हाला सगळंच पे करावं लागायचं. नथिंग वॉज फ्री. सगळंच पे करावं लागायचं. इव्हन पाणी सुद्धा पाण्यासाठी तुला पे करावं लागतात, पाणी पिण्यासाठी. राईट. इंटरनेटसाठी आता माझी लेटेस्ट जी करंट कंपनी आहे तिथे कम्प्लिटली फ्री इंटरनेट आहे, पण त्यात रेस्ट्रिक्शन असं आहे की यू कॅनॉट यूज यूट्यूब. सो असे काही रेस्ट्रिक्शन्स आहेत, पण त्यातही मी तुला म्हणेल की तीही इंटरनेट फ्री असला, चार्जेबल असला, रफ सी असेल तर काहीच चालत नाही. सो बेसिकली तुझं ॲडिक्शन जे आहे मोबाईलचं ते ऑटोमॅटिक बंद होऊन कमी होऊन जातं. बंदच म्हणजे मोबाईलला हातच लावत नाही आम्ही. म्हणजे काही गरजच पडत नाही. फक्त फोटोजपुरतं यू टच युअर फोन अँड देन युअर डन. फक्त एक गोष्ट खूप चांगली आहे की आम्ही ज्या ज्या देशामध्ये थांबतो त्या प्रत्येक देशाच्या टर्मिनलवरती आम्हाला फ्री इंटरनेट असतं. तर तिथे तुम्ही काही वापरा, यूट्यूब, इंस्टाग्राम, डाउनलोड करा मूवीज, वॉट एव्हर यू फील लाईक, ते सगळं मात्र फ्री असतं. सो मग तिथं टर्मिनलवरती गेल्यावरती मूवीज डाउनलोड करून ठेवायचे. ओके, ठीक आहे. अजून एक प्रश्न मला पडतो आहे की खूप वेळेस असं होतं की घरातला एखादा व्यक्ती, मला असं वाटतं की सपोज जर नवीन लग्न झालं कोणाचं, किंवा मला माझ्या पॅरेंट्सला घेऊन जायचं आहे, किंवा फॅमिलीमध्ये कोणत्याही एखाद्या रिलेटिव्हला मला घेऊन जायचं आहे, तर ते पॉसिबल असतं का? त्याची पॉलिसीज वगैरे काय असतात? क्रू मेंबरला हे बेनिफिट्स असतात की मी माझ्या फ्रेंड्स आणि फॅमिलीजला फ्रेंड्सला देखील घेऊन जाऊ शकतो. 4 फ्रेंड्सला किंवा 4 फॅमिलीजना घेऊ शकते. किंवा मला असं वाटतं माझी 6 माणसं आहेत, तर मी माझ्या दुसऱ्या फ्रेंडला अप्रोच करू शकते की प्लीज माझ्यासाठी 2 सेटिंग. सो बेसिकली कसं आहे ना, डिस्काउंट्स असतात आणि खूप छान डिस्काउंट्स. बरं.
तुम्हाला इथे फ्लाईट तिकीट पे करायची असते आणि हां, तुम्हाला राहायचे पैसे पण पे करायचे असतात. फक्त खाणं तुमचं अनलिमिटेड असतं आणि खाण्याचे पैसे राहण्याचे मी तुला सांगेल ऑन एन ॲव्हरेज 8,000 पकड पर डे. तर तू 14 दिवसांची क्रूज, आता क्रूज जी असते ती 7 दिवसाची आयटिनरी असते, 14 दिवसांची असते, 21 दिवसांची असते किंवा 30 दिवसांची असते किंवा वर्ल्ड क्रूज असेल तर 3 महिन्याची असते. सो बेसिकली डिपेंड्स तुला किती दिवसाच्या क्रूजसाठी यायचे किंवा तुला कोणत्या कॅटेगरीची रूम हवी आहे, तुला विंडो हवी आहे की तुला बाल्कनी हवी आहे की तुला इंटिरियर रूम हवी आहे ज्याच्यामध्ये अजिबातच विंडो वगैरे नाही आहे. डिपेंड्स कोणती कॅटेगरी तू घेतो आहे त्याप्रमाणे तुला तेवढे पैसे पे करायचे आहेत, राईट. पण खूप चांगला डिस्काउंट असतो, खूप चांगला डिस्काउंट असतो क्रूसाठी आणि क्रू मेंबर्स त्याचा डेफिनेटली बेनिफिट घेतात. आणि त्यात पण मी तुला असं सांगेल की जे ऑफिसर्स आहेत, ऑफिसर्सना तर त्यांची स्वतःची सिंगल मोठी रूम असते. सो दे डोंट हॅव टू पे एनिथिंग. ते त्यांच्या फॅमिलीला कधीही केव्हाही घेऊन येऊ शकता. दे जस्ट हॅव टू पे फॉर फ्लाईट तिकीट्स, दॅट्स इट. करेक्ट. आता एवढ्या सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत, तर काही ना काही असेलच ड्रॉबॅक्स किंवा काही ना काही तुम्हाला वाटत असेल की यार हे बरोबर नाही आहे किंवा हे मी मिस आऊट करते लाईफमधून, असं काही गोष्ट आहेत ज्या तुम्हाला वाटत आहेत? ऑफकोर्स मिस आउट तर करतेच आहे, कारण की होमसिक होतं आपल्याला. लग्नाच्या आधी खूप इझी होतं लाईफ, पण लग्नानंतर ऑफकोर्स यू मिस युअर फॅमिली अ लॉट. इट्स अ चॅलेंज. जेव्हा तुम्ही फॅमिलीला सॅक्रिफाईस करून शिपवरती जाता, तुम्हाला एक पहिली गोष्ट तर तुम्हाला होमसिक होतं. दुसरी गोष्ट तर तुम्हाला सी सिक होतं. सी सिक म्हणजे काय, जेव्हा समुद्र खवळलेला असतो, समुद्र रफ असतो, त्यावेळेला सी सिकनेस हा होतो आणि इट्स व्हेरी चॅलेंजिंग. काय होतं नेमकं? सी सिक म्हणजे शिप खूप वेगाने हलते आणि इतकी वेगाने हलते की तुम्हाला यू कॅनॉट फोकस. आणि मग वॉमिटिंग अशा केसेस खूप होतात शिपमध्ये. बरेचसे गेस्ट वॉमिट करतात, क्रू वॉमिट करतात, मग ते नॉशिया होतो. ह्या गोष्टी खूप होतात. स्टेबल राहणं खूप गरजेचं असतं. बरेचसे शिप्समध्ये स्टेबिलायझर्स असतात, पण अगदीच रफ सी असेल तर इट इज नॉट पॉसिबल. आणि त्याची हवामानाचा अंदाज हा आम्हाला आधीच दिलेला असतो की पुढचे 24 तास किंवा पुढचे 12 तास सी रफ होणार आहे, तर अशा पद्धतीने सिक्युअर करा गोष्टी किंवा काळजी घ्या. या गोष्टी आम्हाला आधीच सांगितलेल्या असतात. आता सी सिक होमसिक झाल्यानंतर मी म्हणेल कल्चरल डिफरन्सेस, जसं मी तुला म्हटलं की आपण वेगळ्या नॅशनॅलिटीबरोबर काम करतो, राईट. आता मला विचारशील तर मी महाराष्ट्रीयन आहे आणि माझा टोन ऑफ व्हॉईस हाय आहे, राईट. सो जेव्हा तुम्ही वेगळ्या नॅशनॅलिटीबरोबर बोलता, तुम्हाला सॉफ्टली, बरोबर, पोलाइटली बोलावं लागतं. दॅट हंबलनेस, तुम्हाला तुमच्यामध्ये तो हंबलनेस आणावा लागतो जेव्हा तुम्ही वेगळ्या नॅशनॅलिटीबरोबर डील करता, बरोबर. त्याचबरोबर मी म्हणेल की इंटरनेटचं जसं मी तुला सांगितलं, आणि क्रूज शिप हे एक मिलिटरी स्टाईल डिसिप्लिन फॉलो करतो. तुम्ही काही करा, तुम्हाला ते फॉलो करायचंच आहे. आणि तुम्हाला यू हॅव टू मेक शुअर की यू आर ऑलवेज फिजिकली, मेंटली तुम्हाला रेडी. यू हॅव टू बी स्ट्रॉंग ॲट ऑल द टाइम्स. आणि तुम्हाला सेल्फ मोटिवेटेड ठेवायचं आहे. प्रत्येक वेळेला तुम्हाला सेल्फ मोटिवेटेड असणं फार गरजेचं आहे, कारण बऱ्याचदा असे स्ट्रेस्ड एन्व्हायरमेंट होतात, स्ट्रेसफुल सिच्युएशन येतात जिथे तुम्हाला खूप जास्त स्ट्रॉंग राहणं गरजेचं आहे. त्यानंतर वर्किंग आवर्सबद्दल जसं मी म्हटलं तुला, टर्न अराउंड डे. आता जसं आपण म्हणतो ना चेक इन आणि चेकआउट असतात हॉटेल्समध्ये, तसं शिपमध्ये एम्बार्केशन आणि डिसएम्बार्केशन असतात. म्हणजे त्या दिवशी 2,000 पॅसेंजर जातात आणि 2,000 नवीन येतात. त्या दिवशी आम्ही 14-14, 15-15 तास काम करतो. सो इट्स अ व्हेरी स्ट्रेसफुल आणि फिजिकली हेक्टिक डे फॉर अस, की त्या दिवशी तुम्हाला लॉंग वर्किंग आवर्स. आणि जसं मी सांगितलं तुला, 6 महिने तुझा अलार्म बंद करायचा नाही. सो आणि त्याचबरोबर मी एक म्हणेल की ऑफकोर्स यू आर लाईफ ॲट सी इज अ रिस्क, बट येस यू एन्जॉय द नेचर ॲट द सेम टाईम, मी हे म्हणेल. आणि अजून एक गोष्ट ॲड करायची झाली तर लाईफ ॲट सी इज ऑफकोर्स अ रिस्क. आणि मेनली तुम्ही पैशाशी ॲडिक्टेड होऊन जाता. यू गेट ॲडिक्टेड टू मनी, कारण जी अमाऊंट तुम्ही शिपवर कमावता ती ऑफकोर्स तुम्ही इंडियामध्ये नाही कमवत. सो अल्टिमेटली 2 महिन्याच्या वेकेशननंतर तुम्हाला वेध लागतात परत जाण्याचे. सो ते एक आहे. बट ओव्हरऑल मी एक गोष्ट म्हणेल की इट्स अ प्राईड वेन यू आर वर्किंग ऑन बोर्ड क्रूज शिप. आणि खरंच खूप छान आहे जेव्हा तुम्ही शिप लाईफ चूज करता. ग्रेट. मॅम, तुमचं सगळं एकदम व्यवस्थित चालू आहे, स्थिर, एकदम स्टेबल असं तुमचं करिअर ट्रॅजेक्टरी राहिलेली आहे. प्रोफेशनली तुम्ही सक्सेसफुल आहात आणि आता तुम्ही searchmyhostel.com या नावाची वेबसाईट तुम्ही स्टार्ट केलेली आहे. तर याच्या मागची प्रेरणा नेमकी काय होती आणि तुम्हाला का असं वाटलं की याची गरज आहे आणि हे का करावं?
सो बेसिकली searchmyhostel.com ही कॉन्सेप्ट माझ्या डोक्यात आली 2022 साली, जेव्हा मी टीचिंगमध्ये होते. बरं. सो बेसिकली 5 वर्ष मी प्रोफेसर होते, एका हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटमध्ये शिकवत होते. आणि बऱ्याचदा जेव्हा मी ॲडमिशनसाठी काउन्सिलिंग करायची, तेव्हा बऱ्याचदा स्टुडंट्स पुण्यामध्ये आउट ऑफ पुणेची मुलं जास्त येतात शिकायला, राईट. जेव्हा पण मला स्टुडंट्सचे पॅरेंट्स विचारायचे की आमची मुलं राहणार कुठे, काय, कसं आहे. आता मी मुळात मुंबईची असल्यामुळे मला इथलं जास्त पुण्यातलं काही माहीत नव्हतं. सो थर्ड इयरच्या स्टुडंट्सला विचार, इकडे विचार, तिकडे विचार, गुगल सर्च केलं तरी आम्हाला हवे तसे रिझल्ट्स मिळायचे नाही. त्यानंतर बऱ्याचदा मी कॉलेजला पण अप्रोच केले की आपण एखाद्या हॉस्टेलसोबत टायअप करू, पण तरीही असं म्हणतात ना की 3 वर्ष काही असं स्ट्रॉंग आउटपुट नाही निघालं. त्यानंतर माझी एका स्टुडंटची आई जेव्हा आली होती काउन्सिलिंगला, तर तेव्हा ती मला बोलता बोलता बोलून गेली की माझ्या मुलीला बँगलोरलाही असाच प्रॉब्लेम झाला, अच्छा. तिला तिथेही हॉस्टेलचा प्रॉब्लेम झाला. सो तेव्हा मला क्लिक झालं की हा प्रॉब्लेम फक्त पुण्यातच नाही आहे, हा प्रॉब्लेम बँगलोरमध्ये किंवा अदर सिटीजमध्ये, अदर स्टेट्समध्ये सुद्धा आहे. मग मी त्याच्यावर खूप सारा स्टडी आणि रिसर्च सुरू केला. 2022 हा माझा पूर्ण रिसर्चमध्ये घालवला मी, की काय करू शकते, कसं करू शकते, डेव्हलपर्स शोधले वगैरे वगैरे. मग ती वेबसाईट डेव्हलप करत असतानाचा रिसर्च वेगळा केला मी, म्हणजे वेगळ्या हॉस्टेल्स ओनर्सशी बोलले. फक्त पुण्यातच नाही, मी अगदी उत्तर प्रदेश, बँगलोर, वेगळ्या हॉस्टेल ओनर्सशी बोलले की तुमची काय रिक्वायरमेंट आहे, तुम्हाला कशी वेबसाईट हवी, काय हवी, कसं वगैरे वगैरे. सो त्यांनी मला बरेचसे सल्ले दिले. त्यानंतर ही वेबसाईट मी लॉन्च केली आणि आज जवळजवळ 20,000 हॉस्टेल्स संपूर्ण भारतामधले लिस्टेड आहेत searchmyhostel.com मध्ये. सो अजूनही आम्ही बरेचसे लिस्टिंगसाठी आमचे कॅम्पेन्स सुरू आहेत की हॉस्टेल ओनर्स किंवा, आणि जसं मी म्हणेन की searchmyhostel.com हा एक निश मार्केट आहे. म्हणजे ही वेबसाईट फक्त आणि फक्त हॉस्टेल्स, पेईंग गेस्ट, गेस्ट हाऊसेस आणि टिफिन सर्व्हिसेससाठी बनलेली आहे. ठीक आहे. टिफिन सर्व्हिसेस हे आता आपण रिसेंटली लॉन्च केलेत, पण हॉस्टेल्स हे जिथे जसं बॅकपॅकर्स आहेत किंवा ट्रॅव्हलर्स आहेत किंवा ऑफिशियल्स आहेत, ज्यांना राहायचं आहे पण त्यांना बजेटमध्ये अकॉमोडेशन हवं आहे, चांगलं अकॉमोडेशन हवं आहे, किंवा आत्ताची जी रिसेंट को लिव्हिंग कॉन्सेप्ट आली आहे. मी तुला एक गोष्ट सांगेल गणेश, की जेव्हा मी जग फिरत होते शिपमध्ये काम करत असताना, हॉस्टेल इंडस्ट्री ही बाकीच्या देशांमध्ये खरंच खूप चांगली आहे, खरंच खूप बूम आहे, जी की आपल्या इंडियामध्ये अजूनही हॉस्टेल इंडस्ट्री तितकी डिजिटली ग्रो नव्हती. म्हणजे 2022ला जेव्हा मी स्टडी केला तेव्हा मी विचार केला का नाही की एखादी डिरेक्टरी चालू करावी हॉस्टेलची, राईट, जिथे लोक हॉस्टेल रजिस्टर करतील आपले आणि स्टुडंट्सला आणि युजर्सला ते कम्प्लिटली फ्री असणार आहे. त्यांना जे लोकेशन पाहिजे ते सर्च करू शकतात आणि इट्स इझी टू फाइंड, ज्याच्यामध्ये त्यांना रिव्ह्यूज पण बघायला मिळतील एकाच ठिकाणी, फोटोज पण बघायला मिळतील आणि इन्फॉर्मेशन पण भेटेल त्या हॉस्टेलबद्दल, राईट. सो अशी एक कॉन्सेप्ट ठेवून डोक्यामध्ये मी searchmyhostel.com चालू केलं. बरं, ठीक आहे. आता याच्यामध्ये हे कोणासाठी युजफुल असेल सर्च माय हॉस्टेल, आणि दुसरा याला जोडूनच माझा प्रश्न असा आहे की हे नेमकं काम कसं करतं, कशी चालते वेबसाईट? सो बेसिकली searchmyhostel.com हे सगळ्या स्टुडंट्ससाठी आहे. त्यानंतर ट्रॅव्हलर्स, जसं मी म्हटलं, बॅकपॅकर्स आहेत, ज्यांना चीपर अकॉमोडेशन हवं आहे, राईट, अशा सगळ्या लोकांसाठी ते आहे. आणि बेसिकली searchmyhostel.com हे कोणतंही कमिशन चार्ज करत नाही. आम्ही 0% कमिशनवर काम करतो. त्याचबरोबर एक फक्त छोटीशी मेंबरशिप फीस द्यावी लागते की हॉस्टेलला तुमचं आमच्या वेबसाईटवर लिस्टेड राहण्यासाठी, राईट. हॉस्टेल पे करेल तुम्हाला? येस, हॉस्टेल आम्हाला मेंबरशिप फीस पे करतं, जेणेकरून ते हॉस्टेल आमच्या वेबसाईटवर राहतं आणि त्या हॉस्टेलची आम्ही मार्केटिंग करतो आणि स्टुडंट्स वगैरे त्या हॉस्टेलला डिरेक्टली अप्रोच करतो. म्हणजे वी आर लाईक अ मिडल पर्सन, राईट. सो स्टुडंट्सला पे नाही करायचं, इन शॉर्ट जे काही असेल स्टुडंट्स कॅन डिरेक्टली कॉन्टॅक्ट टू द हॉस्टेल ओनर्स, राईट. इथे आम्ही फक्त एक प्लॅटफॉर्म क्रिएट करून दिलेला आहे जिथे स्टुडंट्सला डिरेक्टली हॉस्टेल्सची कनेक्टेड होता येईल यासाठी. आणि त्याचबरोबर जसं मी आता म्हटलं की आता आम्ही रिसेंटली टिफिन सर्व्हिसेस सुरू केलेली आहे. म्हणजे जसं आता बऱ्याचदा मुलं बाहेर राहतात घरापासून आणि त्यांना घरचं जेवण तितकंसं मिळत नाही, आणि बऱ्याचशा अशा महिला आहेत ज्यांच्या हाताला खरंच खूप छान चव आहे आणि ज्या घरी बसून खरंच खूप छान व्यवसाय करू शकतात. सो अशा सगळ्या महिलांना मी अप्रोच केलं आणि खरंच सांगेल, मला संपूर्ण महाराष्ट्रातून खूप छान प्रतिसाद मिळाला आहे. आता सध्या आम्ही महाराष्ट्र कव्हर केलं आहे, पण आम्ही हळूहळू ऑल ओव्हर इंडियाकडे सरकणार आहोत आणि मेक शुअर करणार आहोत
आहोत की खूप सारे टिफिन सर्व्हिसेस रजिस्टर्ड होत आहेत searchmyhostel.com म्हणजेच एकाच प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला हॉस्टेल आणि टिफिन सर्व्हिसेस या दोनही गोष्टी मिळून जातात. आणि जी कॉन्सेप्ट हॉस्टेल ओनर्ससाठी आहे तीच एक्झॅक्टली सेम कॉन्सेप्ट ही टिफिन सर्व्हिसेससाठी पण बरं. आहे, जिथे 0% मेंबरशिप आणि फक्त 0% कमिशन आणि फक्त मेंबरशिप फीज आहे. यात पण मी महिलांना एक गोष्ट सांगेल की जरुरी नाही आहे की तुमचं अगदीच मेन्यू टेम्पलेट वगैरे असलं पाहिजे. तुम्हाला जर वाटत असेल की तुमच्याकडे एखादा प्रिंटेड मेन्यू नाही आहे, सुंदर अक्षरामध्ये एखादा मेन्यू लिहा, तो पोस्ट करा searchmyhostel.com. त्याचबरोबर तुमचे डिशेसचे सुंदर सुंदर फोटोज काढा, त्यांनी तुम्ही पब्लिशिंग करा, त्यांनी मार्केटिंग करा. आणि एंड ऑफ द डे searchmyhostel.com आहेच आहे तुम्हाला सपोर्ट करण्यासाठी. ठीक आहे. आता सर्च माय हॉस्टेलसारख्या मला असं वाटतं Airbnb किंवा को लिव्हिंग खूप साऱ्या सिटीजमध्ये को-लिव्हिंग खूप फेमस आहे, किंवा मॅजिक ब्रिक्सवरतीही काही ऑप्शन्स असतात रेंट आउट करण्यासाठीचे, हॉस्टेलचे ऑप्शन्स देखील असतात. तर सर्च माय हॉस्टेल या बाकीच्या वेबसाईट्सपेक्षा वेगळं कसं आहे? सो बेसिकली searchmyhostel.com जसं मी म्हटलं की नावातच सगळं आहे, राईट. जेव्हा तू इतर प्लॅटफॉर्म्सवरती जातो तुला सगळे मिक्स्ड मिळतील. रेंटेड फ्लॅट आहे किंवा सगळ्या जागा विकायला आहे किंवा जागा रेंटवर आहे, आणि हॉस्टेल एक छोटासा ऑप्शन मिळतो तिथे. searchmyhostel.com इथे फक्त आणि फक्त तुम्हाला हॉस्टेल्स, पेईंग गेस्ट आणि टिफिन सर्व्हिसेस आणि गेस्ट हाऊसेस जे चीपर अकॉमोडेशनचे ऑप्शन आहेत तेच फक्त या वेबसाईटवर अवेलेबल असणार आहे. इथे कोणतंही हॉटेल लिस्टेड नाही आहे, इथे कोणतंही रिसॉर्ट लिस्टेड नाही आहे. इथे फक्त आणि फक्त जो मोटिव्ह आहे आमचा तोच हॉस्टेल रिलेटेड आहे, तोच आम्ही ठेवलेला आहे. तुमचा काही प्लॅन आहे पुढे जाऊन की हॉटेल्स वगैरे इन्क्लूड करण्याचा, किंवा बाकीचे जे काही आता सध्या तरी नाही आहे टू बी ऑनेस्ट. माझं फ्युचर गोल असं आहे की इंडियातले सगळे हॉस्टेल्सनी जर रजिस्टर केलं त्यानंतर माझा प्लॅन आहे की आय वॉन्ट टू मूव्ह टू एशिया. ओके. आणि एशिया झालं की आय वॉन्ट टू मूव्ह टू युरोप. सो स्लोली आय वॉन्ट टू मेक शुअर सर्च माय हॉस्टेल इज अ नोन ब्रँड टू एंटायर वर्ल्ड. करेक्ट, ग्रेट. सो याच्यामध्ये तुमच्या इंस्टाग्रामवरती मी काल परवा एक रील पाहिली, ती खूप व्हायरल गेली आहे आज, म्हणजे खूप साऱ्या लोकांनी त्याच्यावरती कमेंट्स वगैरे देखील केल्यात. टिफिन सर्व्हिसेसबद्दल रील होती. मला त्याच्याबद्दल थोडंसं जाणून घ्यायला आवडेल की टिफिन सर्व्हिसेस कशाप्रकारे काम करतं, आणि आज पॉडकास्ट पाहणाऱ्या खूप साऱ्या महिला देखील असतील किंवा फॅमिली असतील की त्यांना याच्यातून कशाप्रकारे ते रजिस्टर होऊ शकतात, प्रोसेस काय असेल, आणि त्याचा काही वेगळा तुमचा डॅशबोर्ड वगैरे आहे का, त्याच्याबद्दल थोडंसं मला सांगा. सो बेसिकली आता टिफिन सर्व्हिसेस असू देत किंवा हॉस्टेल बिझनेसेस असू दे, या दोन्हींना आम्ही एक प्लॅटफॉर्म क्रिएट करून दिलेला आहे. जेव्हा तुम्ही रजिस्टर करता त्या रजिस्टर केल्यानंतर तुम्हाला एक डॅशबोर्ड दिला जातो. तुमचं लॉग इन आय डी पासवर्ड क्रिएट होतो पहिल्यांदा. डॅशबोर्डमध्ये तुम्हाला तुमचे डिटेल्स भरायचे, तुमचं लोकेशन, फॅसिलिटीज, अमेनिटीज, तुमचा मेन्यू जो काय असेल तो तुम्हाला टाकायचा आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचं जे काही तुमचे ऑफर्स असतील तुम्ही ऑफर्ससुद्धा टाकू शकता. आज मला 5% ऑफर टाकायची, किंवा आज माझा रेट 5,000 आहे, उद्या मला त्याचं 7,000 करायचं आहे, तुम्ही रेट्ससुद्धा चेंज करू शकता. त्याच्यामध्ये तुमचं काहीच कमिशन नसेल, जो काही रेट असेल तो डायरेक्टली टिफिन सर्व्हिसेसवाल्याला. आणि त्याचबरोबर मी जसं म्हटलं की तुम्हाला इन्क्वायरीजचा एक ऑप्शन दिलेला आहे आम्ही, ज्याच्यामध्ये तुम्हाला समजा इन्क्वायरी आली एखादी आणि तुम्ही मोबाईलमधून मिस केली तर आम्ही बेसिकली सगळे नंबर्स लॉक केलेले आहेत. जर एखाद्या युजरला त्या पर्टिक्युलर हॉस्टेल ओनरला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर ती व्यक्ती त्यांचे डिटेल्स फिलअप करते आणि ऑटोमॅटिकली ते तुमच्या डॅशबोर्डला दिसून येतात, राईट. सो डॅशबोर्डवरती बेसिकली तुम्हाला त्या व्यक्तीचं नाव, नंबर, लोकेशन आणि रिक्वायरमेंट या 4 गोष्टी तुम्हाला त्या इन्क्वायरी कॉलममध्ये दिसू शकतात, आणि जिथे जाऊन तुम्ही फॉलोअप करू शकता की अरे अशा व्यक्तीने मला इन्क्वायरी करायचा कॉन्टॅक्ट केला पण माझ्याकडून मिस आउट झाला तो कॉल. सो तुम्ही फॉलोअप करू शकता. ते एक गोष्ट आम्ही उपलब्ध करून दिलेली आहे. आणि जसं मी म्हटलं की वी आर नॉट चार्जिंग एनी काइंड ऑफ कमिशन, इट्स जस्ट अ मिनिमम मेंबरशिप फीस जी आपण चार्ज करतो आहे सध्या. ओके. सर्च माय हॉस्टेल एक त्याचा युजर इंटरफेस मी पाहिला, अप्रतिम युजर इंटरफेस आहे. त्याच्यासोबतच तुम्ही म्हटलात की 20,000पेक्षा जास्त हॉस्टेल्स तुम्ही आता टायप केलेले आहेत. तर ही वेबसाईट तुम्ही ज्यावेळेस स्टार्ट केली आणि एवढा मोठा प्रचंड आता ती वाढली आहे, चांगला प्रतिसाद देखील तुम्हाला मिळतो आहे, तर स्टार्ट करताना तुम्हाला काय प्रॉब्लेम्स आल्या, काय अडचणी आल्या, किंवा ती स्टार्टअप म्हटलं होती स्ट्रगल तर असतेच, तर ती स्ट्रगल काय होती आणि तुम्ही त्याला कसं ओव्हरकम केलं? स्ट्रगल असा होता की बऱ्याचदा स्टार्टअपला माझा ब्रँड नव्हता त्यावेळेला, आणि
तेव्हा जेव्हा कधी पण मी हॉस्टेल ओनर्सला अप्रोच करायची मला तितकासा रिस्पॉन्स नाही मिळायचा. कारण आधी OTP सिस्टम होती लॉग इन करायच्या वेळेला, तर लोक OTP टाकायला घाबरायची, हो, त्यांना हो. फेक आणि फ्रॉड वाटायचं बरोबर. बऱ्याचदा. सो मग मी ते OTPची सिस्टमच काढून टाकली की मग मी काही इन्क्वायरीज फ्री दिल्या लोकांना, 6 महिने लोकांना फ्री इन्क्वायरीज दिल्या, लोकांचा ट्रस्ट बिल्ड केला आणि त्या मग हळूहळू आम्ही म्हणजे ट्रस्ट बिल्ड करत गेलो. आणि त्याचबरोबर मी एक गोष्ट अशी म्हणेल की जसं मी आता जॉब पण करते राईट, मी कोणताही इन्व्हेस्टर नाही शोधला कारण की दिस इज स्लो अँड स्टडी प्रोग्रेस आणि मी स्वतःचेच पूर्णपणे पैसे यामध्ये इन्व्हेस्ट सो तुम्ही केले. झिरो फंडेड आहात. झिरो फंडिंग. ओके. आणि मी हे म्हणेल की searchmyhostel.comचं जी टीम आहे, हां. सो बेसिकली मी काय केलं, एक ऑफिस बनवण्यापेक्षा मी टीम्स हायर केल्या. अच्छा. मी मार्केटिंगची टीम हायर केली, त्यानंतर मी जसं की व्हॉट यू से सेल्स अँड मार्केटिंग झाल्यानंतर डेव्हलपर असतील. डेव्हलपर्स, प्रोजेक्ट मॅनेजर्स असे वेगळे त्यानंतर टेलिकम्युनिकेशन कंपनीज, असे वेगळे फॅक्टर्स मी हायर केले, वेगळ्या लोकांना हायर केलं आणि जे माझ्यासाठीच फक्त काम करतात. ओके. यात मला असं वाटतं की सगळ्यात बेस्ट पार्ट जो झालेला आहे तो आहे इन्फ्लुएन्सर मार्केटिंग तुम्ही जे करतायत. आणि जे इन्फ्लुएन्सरसोबत तुम्ही कनेक्टेड आहात सध्या, खूप ग्राउंड लेवलवरती काम करणारे किंवा एकदम आपल्यातले वाटणारे असे इन्फ्लुएन्सर्स आहेत, तर ही आयडिया तुम्हाला कशी आली? मी ॲक्च्युली मिडल क्लास किंवा लोअर मिडल क्लास इन्फ्लुएन्सर्सला अशासाठी घेतलं कारण मला टिफिन सर्व्हिसेससाठी डेफिनेटली मी घराघरात पोचू शकते त्यांच्या थ्रू. राईट. त्यामुळे मी त्यांना अप्रोच केलं आणि त्यांनी ज्या पद्धतीने पोर्ट्रे केलं रीलच्या माध्यमातून ते अप्रतिम आहे आणि थँक्यू सो मच संपूर्ण महाराष्ट्राने इतका प्रतिसाद दिल्याबद्दल. searchmyhostel.comच्या टीमबद्दल बोलायचं झालं तर माझ्या टीम्स मी हायर केलेल्या आहेत. बेसिकली मी जरी इंडियामध्ये नसले किंवा मी 4 महिने शिपवर असते, 2 महिने मी इंडियामध्ये येते, पण तरीही कॉन्स्टंटली माझं मॉनिटरिंग सुरू असतं. माझी डेव्हलपर्सची टीम आहे, प्रोजेक्ट मॅनेजर्स आहेत, त्यानंतर माझी मार्केटिंगची टीम आहे, टेलिकम्युनिकेशनची टीम आहे. सो यांच्याशी सतत माझं कम्युनिकेशन चालू असतं. स्ट्रॅटेजीज काय असायला पाहिजेत, कसं असायला पाहिजे. ऑफकोर्स फंडिंग मी देत असते, फ्लो तिकडून कामाचा कंटिन्युअसली सुरू असतो, कुठेही काम स्टॉप झालेलं नसतं. इवन रील जेव्हा व्हायरल गेली तेव्हाही माझी टीम कॉन्स्टंटली बसून होती, कॉन्स्टंटली मेसेजेसचा रिप्लाय करणं किंवा कॉल्सचा आन्सर करणं, या सगळ्या गोष्टी कंटिन्युअस बॅकएंडला चालूच असतात. ओके, ग्रेट. आता परत आपण हॉटेल मॅनेजमेंटकडे बॅक जाऊया. एक मला शेवटचा प्रश्न तुम्हाला असा विचारावा वाटतो की आता खूप सारे विद्यार्थी किंवा पालक आपली पॉडकास्ट पाहत असतील, तर त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल, काय मार्गदर्शन द्याल की जेणेकरून ते त्यांचं जे करिअर आहे ते क्रूजच्या दिशेनं किंवा या हॉटेल मॅनेजमेंटमध्ये एक सक्सेसफुल करिअर ते बनवू शकतील, त्यासाठी काय सल्ला द्याल? सो बेसिकली जेव्हा मी टीचिंगमध्ये होते आणि जेव्हा ॲडमिशन इन्क्वायरीसाठी स्टुडंट्स आणि त्यांचे पेरेंट्स यायचे, तर त्यांना लोकली पब्लिकला फक्त एवढंच माहिती की हॉटेल मॅनेजमेंट म्हणजे काय, की एक जो जेवण बनवणारा शेफ असतो आणि एक जेवण वाढणारा वेटर एक वेटर असतो. हे दोन कॉन्सेप्ट हे प्रत्येकाला माहिती आहे. बट हॉटेल मॅनेजमेंट ही त्या पलीकडेही भरपूर काही आहे. सो बेसिकली 4 कोर डिपार्टमेंट असतात. फ्रंट ऑफिस, हाऊसकीपिंग, फूड प्रोडक्शन आणि फूड अँड बेवरेज. फ्रंट ऑफिस म्हणजे काय की जसं तुझं रूम्स मॅनेजमेंट म्हणजे 400 रूम्स आहेत, 1000 रूम्स आहेत, जे काय आहे त्या रूम्सचं चेक इन चेकआउट ह्या सगळ्या गोष्टी फ्रंट ऑफिस बघतं. आता हाऊसकीपिंग मला सांग, तू 5 स्टार हॉटेलमध्ये गेल्यानंतर तुला असं रिॲक्शन कशी येते तुझी? वाव, एकदम क्लीन, वाव, राईट. सो ते वाव फॅक्टर असण्यामागचं कारण आहे हाऊसकीपिंग डिपार्टमेंट. आणि मी एक गोष्ट म्हणेल की हे खूप अंडर रेटेड डिपार्टमेंट. हाऊसकीपिंगमध्ये जवळजवळ 16 वर्ष मी स्वतः करिअर केलेलं आहे आणि जसं की मी म्हटलं की आम्ही बिहाइंड द सीन काम करतो, राईट. तू मला सांग, तू कधी विचार केलास की 5 स्टार हॉटेलमधले शँडिलियर्स कसे क्लीन होतात? नाही माहिती. त्याला ट्रिक आहे, त्याला टेक्निक आहे. प्रत्येक क्लिनिंगला एक मेथड आहे. जसं सोफा क्लिनिंग असो, कार्पेट शॅम्पूइंग असू दे किंवा मंथली क्लिनिंग, वीकली क्लिनिंग, क्वार्टरली क्लिनिंग, असं एव्हरी थिंग हॅज अ प्रोसेस. सो बेसिकली हाऊसकीपिंग डिपार्टमेंट आहे ज्याच्यामध्ये तुमची खूप फास्ट ग्रोथ होते. फूड अँड बेवरेजमध्ये तुम्ही एकतर त्या पर्टिक्युलर डिपार्टमेंटमध्ये काम करून डिपार्टमेंट हेड बनू शकता किंवा बेवरेज हा एक सेपरेट फॅक्टर आहे ज्याच्यामध्ये मी म्हणेल तुम्ही कॉकटेल मॉकटेल्स शिकू शकता. बेवरेज इंडस्ट्री खूप मोठी आहे. बेसिकली तुम्ही त्याच्यामध्ये वायनरीबद्दल शिकू शकता, ज्याच्यामध्ये तुम्ही सोमिलियर बनू शकता, राईट. कॉफी बरिस्ता शिकू शकता तुम्ही.
सो बेवरेज इंडस्ट्री इज ऑल्सो ह्यूज. बेवरेज इंडस्ट्रीमध्ये जाऊ शकतं. त्यानंतर फूड प्रोडक्शन. आता किचन म्हटल्यानंतर सगळ्यांना काय वाटतं, अरे शेफ आहे. पण असं एक्सपेक्ट नका करू की प्लीज त्या शेफला सगळंच बनवता येईल, राईट. शेफ हा त्यातही वेगळे फॅक्टर्स आहेत. जसं की तुला इंडियन शेफ बनायचं आहे, कॉन्टिनेंटल शेफ बनायचं आहे, इटालियन शेफ बनायचं आहे, किंवा तुला बेकरी करायचं तर तुला बेकरी करायची की पॅटिसरी करायची, नो. सो यातही वेगळे ऑप्शन्स आहेत. आणि जेव्हा तुम्ही हॉटेल मॅनेजमेंट पासआउट करता, आता हे झाले 4 कोर डिपार्टमेंट जे मी तुला सांगितले. त्या व्यतिरिक्त हॉस्पिटॅलिटी इज वाईड, राईट. हॉस्पिटॅलिटी सेक्टर हे खूप मोठं आहे. आता हॉटेल इंडस्ट्री झाली. हॉटेल इंडस्ट्रीच्या व्यतिरिक्त तुझ्याकडे आहे रिसॉर्ट मॅनेजमेंट, राईट. त्यानंतर आहे कसिनो मॅनेजमेंट. कसिनो आपल्या इंडियामध्ये एवढं फेमस नाही आहे, बट अब्रॉडमध्ये इफ यू गो, कसिनो इज एव्हरीवेअर. देन देर इज अ क्रूज शिप मॅनेजमेंट, ज्याच्याबद्दल आपण आता बोलू. एव्हिएशन आहे, ज्याच्यामध्ये तू कॅबिन क्रू, प्लेनमध्ये एअरलाईनमध्ये काम करू शकतो बेसिकली. फॅसिलिटी मॅनेजमेंट, इट्स लाईक सिमिलर लाईक अ हाऊसकीपिंग, लाईक इट्स अ सिस्टर डिपार्टमेंट ऑफ हाऊसकीपिंग. फॅसिलिटी मॅनेजमेंट आहे. त्याचबरोबर तू स्वतःचा बिझनेस चालू करू शकतो. यू कॅन टेक अ फ्रँचायझी, एखादी फ्रँचायझीसुद्धा चालू शकतो. सो असे बरेचसे असे ऑप्शन्स आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही अजून एक गोष्ट मी मिस आउट केली, ज्याच्यामध्ये जसं की इव्हेंट मॅनेजमेंट म्हण, केटरिंग म्हण. सो हे जे फॅक्टर्स आहेत हे सगळे हॉटेल मॅनेजमेंटच्या थ्रूच येतात, राईट. आणि मी म्हणेल की एक इन दी एंड हॉटेल मॅनेजमेंट किंवा क्रूज शिप इंडस्ट्री ही कितीही ग्लॅमरस असली तरीही तुला सक्सेसफुल होण्यासाठी एक योग्य मानसिकता, तुझं स्किल आणि प्रॅक्टिकल नॉलेज असणं खूप गरजेचं आहे. आणि त्यासाठी मी स्टुडंट्सला एक गोष्ट ॲडवाईज करेल की तुम्ही जेव्हा कधी पण इंडस्ट्रियल ट्रेनिंगमध्ये जा, जे काही तुम्हाला कॉलेजमध्ये शिकवत असतील, प्रॅक्टिकल नॉलेज गेन करायचा प्रयत्न करा, राईट. ट्राय टू बी मोर डिसिप्लिन अँड लर्न टू ॲडजस्ट विथ द थिंग्स, राईट. डिसिप्लिन, सेल्फ डिसिप्लिन ही खूप महत्त्वाची आहे वेन इट कम्स टू हॉटेल इंडस्ट्री. आणि तुम्हाला प्रत्येक वेळेला वेल ग्रूम्डच असलं पाहिजे, राईट. त्याचबरोबर मी एक गोष्ट म्हणेन की इंग्लिश बोलणं, लिहिणं आणि समजणं, या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत, ज्या तुम्हाला स्वतःमध्ये इम्प्लिमेंट करणं गरजेचं आहे. तुला मी सांगेल, जेव्हा मी हॉटेल मॅनेजमेंटमध्ये शिकवत होते, आपल्याकडे बरेचसे व्हर्नॅक्युलर मीडियमचे स्टुडंट्स आहेत जे स्ट्रगल करतात इंग्लिश बोलण्यासाठी. मी स्वतः मराठी मीडियममध्ये शिकले. सो बट नो बडी वुड से की अरे ही मुलगी मराठी मीडियम. फक्त एवढाच बेनिफिट झाला माझा की मी लंडनमध्ये राहिले. लंडनमध्ये राहिल्यानंतर म्हणजे मी शिपमध्ये जॉब करायच्या आधी मी लँडवर होते. मी लंडनमध्ये जॉब करायची हिल्टन हॉटेलमध्ये. तिथे इंग्लिशशिवाय दुसरा पर्यायच नाही. आणि टू बी ऑनेस्ट, वेन यू आर वर्किंग ऑन अ क्रूज शिप, इंग्लिश इज द शिप्स लँग्वेज. तिथे तुम्हाला पनिशमेंट दिली जाते किंवा वॉर्निंग दिली जाते जर तुला वेगळ्या भाषेत बोलताना पकडलं तर. सो यू आर नॉट अलाउड टू स्पीक इन एनी अदर लँग्वेज. सो तो एक इम्पॉर्टंट फॅक्टर आहे वेन you really want to grow in as a hotelier in this industry. ग्रेट मॅम, तुम्ही खूप छान आणि खूप मौल्यवान अशी माहिती आज दिलेली आहे सगळ्या प्रेक्षकांना. आणि मला असं वाटतं की ही पॉडकास्ट पाहिल्याच्या नंतर सगळ्यांच्या मनामध्ये, जे काही पालक असतील किंवा जे काही विद्यार्थी असतील, त्यांच्या मनामध्ये हॉटेल इंडस्ट्रीला घेऊन, क्रूज इंडस्ट्रीला घेऊन किंवा जे काही वेगवेगळे डिपार्टमेंट्स आहेत, या डिपार्टमेंट्सबद्दल खूप सारी माहिती त्यांना मिळालेली असेल. आणि मी तुम्हाला तुमच्या सर्च माय हॉस्टेलसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. महाराष्ट्रानं तुम्हाला खूप चांगला प्रतिसाद दिलेला आहेच आहे. आणि अशी आशा करतो की इथून पुढे तुम्हाला अजून जास्त प्रतिसाद महाराष्ट्रातून मिळतील. तुम्ही असंच चांगलं काम करत राहा. आणि महाराष्ट्रातील ज्या गृहिणी आहेत, ज्यांना तुम्ही टिफिन सर्व्हिसेसद्वारे हेल्प करतायत किंवा बाकीच्या ज्या काही सर्व्हिसेस आहेत त्याद्वारे मदत करतायत, तर तुम्हाला असंच प्रेम महाराष्ट्रात मिळत राहो. थँक्यू सो मच तुम्ही बोल मराठीला टाईम दिल्याबद्दल. आणि थँक्यू सो मच टू बोल मराठी ऑल्सो. आज मला इथे बोलवून बरीचशी इन्फॉर्मेशन जी खूप वर्षांपासून जी मला स्टुडंट्सला द्यायची होती, आणि आज मी इथे मुद्दाम युनिफॉर्ममध्ये आले का, तर मला त्या प्रत्येक मुलीला मोटिवेट करायचे की गो अहेड, येस यू कॅन. ग्रेट ग्रेट, तू करू शकतेस. नक्कीच. थँक्यू.